नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची सेकंड टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा क्वेश्चन पेपर एकूण 80 गुणांचा आहे। जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा। त्या ठिकाणी तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या प्रथम घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा, द्वितीय घटक चाचणी, द्वितीय सत्र परीक्षा सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील। सेक्शन 1 लँग्वेज स्टडी क्वेश्चन 1 ए डू ॲज डायरेक्ट 8 मार्क्स साठी आहे। फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट द वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। बघा त्या ठिकाणी योग्य लेटर लिहून तुम्हाला तो वर्ड कंप्लीट करायचा आहे। आपण त्या ठिकाणी केलेला आहे। सेकंड कॉपी द फॉलोइंग सेंटेन्स करेक्टली। योग्य सेंटेन्स तुम्हाला जसंच्या तसं पाहून लिहायचे आहे। थर्ड क्वेश्चन पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर A to Z अल्फाबेट प्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी ते वर्ड लावून घ्यायचे आहे। त्या ठिकाणी आपण उत्तर लिहून घेतलेलं आहे। क्वेश्चन 4 राइट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल। त्या ठिकाणी आपण स्पेलिंग्सला रिलेटेड वर्ड्स त्या ठिकाणी लिहिलेले आहेत। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन डू ॲज डायरेक्ट 2 मार्क्स साठी आहे। त्या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपण या ठिकाणी लिहून घेतलेला आहे। व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून आन्सर पाहून घ्यायचे आहे। क्वेश्चन 2 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटी 10 मार्क्स साठी आहे। बघा पुढे पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। ए क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स विथ वन वर्ड। त्या ठिकाणी आपण उत्तरं लिहून घेतलेली आहेत आणि पुढे पॅसेज सुद्धा तुम्ही वाचायचा आहे। जो A2 क्वेश्चन आहे त्याचा आन्सर लिहायचा आहे। पॅसेज मध्येच त्याचं उत्तर आहे। A3 क्वेश्चन आणि A4 क्वेश्चन। फर्स्ट आहे ॲड अ क्वेश्चन टॅग आणि सेकंड आहे मेक एक्सक्लामेटरी सेंटेन्स। दोघांची उत्तरे आपण या ठिकाणी लिहून घेतलेली आहेत। A5 क्वेश्चन पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे। त्यानंतर बी क्वेश्चन रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज 10 मार्क्स साठी आहे। दुसरा पॅसेज दिलेला आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। B1 क्वेश्चन आहे फाइंड द फॉलोइंग मॅटर इन द पॅसेज अँड कॉपी द मिसिंग वर्ड्स। त्या ठिकाणी त्या वाक्यातील जे मिसिंग वर्ड आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे आहेत। जर तिथे लिहिलेलं तुम्हाला व्यवस्थित समजत नसेल तर या ठिकाणी पण आहे बघा फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आणि या ठिकाणी सेकंड क्वेश्चनचा आन्सर लिहिलेला आहे। B3 क्वेश्चन B4 क्वेश्चन आणि B5 क्वेश्चन आहे पर्सनल रिस्पॉन्सचा। क्वेश्चन 3 रीड द फॉलोइंग पोयम अँड कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज 5 मार्क्स साठी आहे। पुढे स्टांजा दिलेला आहे व्हॉट इज सक्सेस आणि त्या स्टांजावर आधारित ह्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे। या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत, योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे। या स्टांजावर आधारित त्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या होत्या। बी क्वेश्चन पुढे पोयम दिलेली आहे आणि त्या पोयमवर आधारित आपल्याला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। पोयमचे नेम आहे सिल्वर। टायटल सिल्वर। पोएटचं नेम लिहायचं आहे। या ठिकाणीच पोएटचं नेम लिहिलेलं आहे। एकूण 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 5 मुद्द्यांचे आन्सर त्या ठिकाणी लिहायचे आहे, आपण लिहून घेतलेले आहेत। क्वेश्चन 4 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज। अनसीन पॅसेज दिलेला आहे पुढे,
तो पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। उत्तरं त्या ठिकाणीच आहे, फक्त पॅसेज व्यवस्थित वाचायचा आणि योग्य ऑप्शन निवडायचे। A3 क्वेश्चन आहे, मॅच द पेयर। फर्स्टचे डी ऑप्शन करेक्ट आहे, सेकंडचे सी ऑप्शन करेक्ट आहे, थर्ड नंबरचे बी ऑप्शन करेक्ट आहे आणि फोर्थ नंबर बी मोबाईल त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे। टू फील सॉरी फॉर। A4 क्वेश्चन A4 मधील जो 2 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आपण या ठिकाणी लिहून घेतलेला आहे। A5 क्वेश्चन पर्सनल रिस्पॉन्स। पुढे पहा क्वेश्चन 5 आहे, लेटर रायटिंग। B1 मधील बी क्वेश्चन कंप्लीट द डायलॉग, त्या ठिकाणी ते डायलॉग कंप्लीट करायचे आहे। क्वेश्चन 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 5 मार्क्ससाठी आहे। A2 क्वेश्चन वर्बल टू नॉन वर्बल, शुगर प्रोडक्शन इन इंडिया 2002। नाउ कंप्लीट द नोट्स गिवन बिलो। त्या ठिकाणी आपण पूर्ण करून घेतलेला आहे। फर्स्ट आहे महाराष्ट्र, इयर ऑफ प्रोडक्शन आहे 2002। ज्या प्रश्नांची उत्तरे आपण सोडवलेली आहे, लेटर रायटिंग, डायलॉग रायटिंग, ते तुम्ही नोटबुक मध्ये त्यांची उत्तरे सोडवायची आहे। क्वेश्चन नंबर 6 ही 5 मार्क्ससाठी आहे। B1 सोडवायचा आहे, न्यूज रिपोर्ट किंवा B2 डेव्हलप द स्टोरी। पुढे आहे स्किल डेव्हलपमेंट 5 मार्क्ससाठी। क्वेश्चन 7 ट्रान्सलेशन। ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 4। फर्स्ट आहे सायंटिस्ट, शास्त्रज्ञ। सेकंड आहे पॉवरफुल, शक्तिशाली। थर्ड आहे क्वालिटी, गुणवत्ता। फोर्थ नंबर आहे कल्चर, संस्कृती आणि 5 नंबर आहे नॅचरल, नैसर्गिक। बी क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इज। पहिले जे सेंटेन्स आहे त्याचा अर्थ आपण लिहिलेला आहे, गरजू व गरीब लोकांना आपण नेहमी मदत करावी। दुसरे, नदी समुद्राला भेटण्यासाठी वाहते। आणि सी क्वेश्चन मध्ये पहिले बघा, मुलाचा बाप आहे आणि दुसरे आहे, जेथे इच्छा असेल तेथे मार्ग सापडतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।